सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील घाट माथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीची लगबग सुरू केली आहे। या भागात उशिरा पाऊस झाल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांची भात लागवड खोळंबली होती। मात्र आता जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूया। गेली अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने खरतर जोरदार कमबॅक केला असून उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे। मी सध्या नाणेघाट परिसरात आलेलो आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता रात्रीपासून जोरदार पाऊस या ठिकाणी बरसत असून आता सध्या आदिवासी शेतकऱ्यांची भात लागवडीची लगबग सुरू आहे। कालपासून पाऊस चालू झालाय। जर पाऊस असला तर आम्हाला भरपूर पीक होईल आणि पाऊस नसला तर आमची परिस्थिती काय बरोबर नाही वाटत, कारण एवढं आता 2 महिने झाले पाऊस नाहीच आहे। 2 महिन्यात आमची लागवड कवाच होऊन गेली असते, पण आता पाऊस नसल्यामुळे आज काल रात्री पाऊस झाल्यामुळे आज लागवडीला सुरुवात केली। लागवड ही खरं तर उशिरा सुरू झाली, त्यामुळे यापुढच्या काळात पाऊस जर जोरदार असा सुरू राहिला तर बळीराजा शेतकऱ्याला एक निश्चित प्रकारे दिलासा असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। आणि आता बातमी आहे जळगावमधून। जळगावच्या हतनूर धरण क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। हतनूर धरणाचे 12 दरवाजे 1 मीटर उंचीने उघडण्यात आले। तापी नदीपात्रात सध्या 23,308 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाण्याची आवक वाढत राहिल्यास हतनूर धरणाचे आणखी दरवाजे उघडू शकतात। दरम्यान पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। आणि आता बातमी आहे मराठवाड्याची चिंता वाढवणारी। पावसाळा येऊन 1.5 महिना उलटला, मात्र मराठवाड्यावरील जलसंकट अजूनही दूर झालेलं नाहीये। सर्वात मोठ्या जायकवाडी धरणामध्ये केवळ 4% पाणीसाठा शिल्लक आहे, तर मराठवाड्यातील सर्वच लहान मोठ्या धरणांनी तळ गाठलाय। 11 मोठ्या धरणांपैकी 4 धरणं कोरडी ठाक पडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे मराठवाड्याची तहान कशी भागणार हा मोठा प्रश्न समोर उभा ठाकलाय। तर मराठवाड्यातील जिल्ह्यात धरणांमध्ये किती जलसाठा आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये 4% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यातील 7 धरणांमध्ये 3% एवढाच पाणीसाठा आहे। बीड जिल्ह्यातील 16 धरणांमध्ये 9% पाणीसाठा आहे, तर लातूरमधील 8 धरणांमध्ये 11% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। धाराशिवमधील 17 धरणांमध्ये 6% पाणीसाठा आहे, तर नांदेडमधील 9 धरणांमध्ये एकूण 17% एवढा पाणीसाठा आहे, तर परभणीतील 7 धरणांमध्ये 7% एवढाच पाणीसाठा आहे। आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी कोकणातून। कोकणाला पुढील 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे पुणे हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर पालघर, ठाणे, मुंबई या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट घोषित करण्यात आलाय। याचबरोबर विदर्भातील सर्व जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी करण्यात आला। भंडारा जिल्ह्यात बऱ्याच प्रतीक्षेनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे। अचानक अंधारून आलं आणि जोरदार पावसाला देखील सुरुवात झाली। ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीसह अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले आहेत, तर धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार असल्यानं पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पावसाचे दरवाजे उघडण्यात आलेत। तर सध्या धरणातून 25,374 क्युसेकने विसर्ग होतोय, त्यामुळे धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे। यामुळे भात पिकाला मोठा फायदा झालाय। वॉटर पंप असलेल्या शेतकऱ्यांचं 50% रोवणी झाली आहे, तर अनेक भागांमध्ये शेती कामांसाठीची लगबग सुरू झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय, तर भोगावती नदीला पूर आल्याने नदीकाठावरील दुकानं त्याचप्रमाणे घरांमध्ये पाणी शिरलं, तर शेतामध्ये देखील पाणी साचल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। बातमी नंदुरबारमधून। नंदुरबारच्या शहादामधील काही भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय, तर शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय, तर शहादा न्यायालयातही पाणी शिरल्यानं कामकाज ठप्प झालंय, तर साचलेलं पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत शासनाने 31 जुलैपर्यंत वाढवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय।
परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 6,28,358 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय, तर मुदतवाढ दिल्याने विमा टक्का वाढण्याची देखील शक्यता आहे. शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. आधी 15 जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची तारीख होती. आता 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.